संदीप ठाकूर यांनी मागील 20 वर्षांपासून मनसेमध्ये सक्रियपणे काम केले होते. मात्र आता त्यांनी अनेक पदाधिकारी आणि तब्बल 35 शाखाध्यक्षांसह शिवसेनेत प्रवेश केलाय. या एकाच मोठ्या राजकीय धक्क्यानं पेणमधील मनसे पूर्णपणे बॅकफूटवर गेल्याचे बोलले जात आहे. पक्षप्रवेशावेळी आमदार महेंद्र दळवी यांनी सर्व कार्यकर्त्यांचे जंगी स्वागत केले. सर्व नवीन सहकाऱ्यांना पक्षात योग्य तो मानसन्मान दिला जाईल अशी ग्वाही आमदार दळवी यांनी दिलीये. तसेच या प्रवेशामुळे पेण विभागात शिवसेनेची ताकद दुप्पट होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या मोठ्या फेरबदलामुळे पेण विभागातील राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलली असून राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरू आहे. आज माझ्या सर्व सहकारी जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये गेल्या अनेक 20 वर्ष आम्ही काम केलं आहे, त्या सर्व माझ्या पदाधिकारी 55 पदाधिकारी व 35 शाखा अध्यक्ष यांना सर्वांना सोबत घेऊन आज शिवसेना पक्षामध्ये आम्ही जाहीर पक्षप्रवेश केलेला आहे. आणि मुळातच तिथे देखील आम्ही सामाजिक व राजकीय व्यासपीठावरती काम करत होतो, जनतेच्या तळागाळात काम करत होतो. पण जेव्हा काम करताना नुसतं काम करूनच चालत नाही, की एक सक्षम पायवाट लागते आणि सक्षम आधारवड लागतं. आणि मोठ्या अशा आधारस्तंभ रायगड जिल्ह्यातील दमदार आमदार सन्माननीय महेंद्रशेठ दळवी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही शिवसेना या पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला. कारण येणाऱ्या काळामध्ये रायगडच्या विकासाला गती देण्याकरता आणि सर्वसमावेशक सर्व माझे जे महिला पुरुष पदाधिकारी आहेत, सर्व जे जनतेचे प्रश्न आहेत, त्या प्रश्नांवरती ठामपणे आज पेण तालुका असं किंवा रायगड जिल्ह्यातील ठिकठिकाणी रस्ते, पाणी, वीज या मोठ्या अशा भयंकर समस्या आहेत आणि त्या समस्यांवरती ठामपणे काम करण्याकरता आणि जनतेचे प्रश्न हाताळण्याकरता आज आम्ही शिवसेना या पक्षात. एवढं काय झालं की तुम्ही मनसे थोडी घडल्यात तर मी या अगोदर देखील मी खुलासा केला होता. मला या उपर काही बोलायचं नाही, कारण आता मी एक वेगळी वाट पकडलेली आहे आणि एका वेगळ्या वाटेवरती असताना एक पर्याय नाही, ही नुसती वाटच नसून ही एक सक्षम वाट आहे आणि त्यामध्ये आम्हाला काम करायचं आहे. या अगोदर देखील आम्ही त्या पक्षात काम करत होतो, पण इथे काम करताना तुम्हाला एक आधारस्तंभ आणि काम करण्याची जी वाट पूर्ण साफ करणारं एक नेतृत्व जर आमच्यासोबत असेल सन्माननीय महेंद्रशेठ दळवी साहेब, तर आम्हाला त्यापुढे गरजच लागणार नाही. आणि जे काही विरोधकांनी याच्या अगोदर आमच्यावरती काही 2, 2.5, 3 महिन्यापूर्वी जे काही शिंतोड उडवलेत, ते त्याचं उत्तर देऊ लवकर जातात. ते कळेल त्यांना, कारण आम्ही कामातून उत्तर देणारे कार्यकर्ते आहोत, त्याच्या शब्दाला शब्द लावणारे कार्यकर्ते नाही.